नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. मी अकाउंटंट चंद्रशेखर साखरे, नाशिक सिटी, महाराष्ट्रामध्ये राहतो. मागील व्हिडिओमध्ये आपण बिकम ॲन अकाउंटंट या टॉपिक खाली बेसिक अकाउंटर आणि त्याच्या कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला अकाउंटंट बनण्यासाठी आज सुद्धा याच टॉपिक खाली लेखांकनाची गुणात्मक वैशिष्ट्ये, उद्दिष्टे आणि भूमिका काय असल्या पाहिजे हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह, कॅरेक्टरिस्टिक, ऑब्जेक्टिव्ज अँड रोल्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची गुणात्मक वैशिष्ट्ये, उद्दिष्टे आणि भूमिका काय असल्या पाहिजे, काय असतील ते आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा, यामध्ये एका कंपनीमध्ये अनेक अकाउंटंट काम करू शकतात. मग त्यामध्ये मी सुद्धा एक अकाउंटंट आहे किंवा मी माझा स्वतःचा व्यवसाय, पर्सनल माझा बिझनेस मी करू शकतो. त्यावेळेस सुद्धा त्या अकाउंटंटला आपल्या अकाउंटिंगच्या गुणात्मक वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, भूमिका काय आहेत हे जर माहिती असेल तर तो त्याचे काम व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो आणि आपल्या कामाचा प्रभाव समोरच्यावर पाडू शकतो. त्याकरिता ही व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो नक्कीच तुमच्या उपयोगी येणार आहे. जी कोणी कंपनी आहे, जे कोणी फर्म आहे, जो कोणी वैयक्तिक रिटर्न फाईल करणार आहे, त्याचा अकाउंट मेंटेन करणार आहे, तर जो कोणाला इथे अकाउंटंट बनायचं आहे त्याला ही माझी व्हिडिओ उपयोगाला येऊ शकते. त्यामुळे काही शब्द जरी मराठीतली अवघड असली तरी सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर डिसिजन घ्या. कारण माझ्या अशा अनेक व्हिडिओपैकी ही एक व्हिडिओ जी बिकम ॲन अकाउंटंटची वेगळ्या पद्धतीची मी तयार केलेली आहे, ती तुम्हाला थोडीशी माहिती वेगळ्या पद्धतीने सादरीकरण करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. आर्थिक माहिती ओळखणे, रेकॉर्ड करणे, मापन करणे, वर्गीकरण करणे, पडताळणे, सारांश करणे, अर्थ लावणे, संप्रेषण करणे अशा पद्धतशीर प्रक्रिया म्हणून लेखा परिभाषित केले जाऊ शकते. लेखा परिभाषित केव्हा केलं जातं? या सर्व गोष्टींसाठी होऊ शकतं. त्याकरिता व्यवसायातील अकाउंटिंगचा अर्थ आणि भूमिकांबद्दल अधिक माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. का ज्या माहितीच्या द्वारे आपली कंपनी, फर्म फ्युचरमध्ये काही डिसिजन घेऊ शकते. त्यामध्ये कॉस्ट अकाउंटंट जर कोणी असेल तर त्या प्रोडक्टची व्हॅल्यू, प्रासंगिकता म्हणजे सुरुवातीला कशी असली पाहिजे, नंतर त्यामध्ये त्याचा विश्वासू प्रतिनिधित्व कसला असलं पाहिजे, म्हणजे डिसिजन युजफुलनेस जो असतो तो निर्णय घ्यावा लागतो. तर या सर्व गोष्टी या अकाउंटिंगशी रिलेटेड असतात. त्याची जी आकडेवारी संख्या असते, ताळेबंद असतं, प्रॉफिट लॉस अकाउंट असतो, वाउचर्स असतात किंवा इतर सर्व गोष्टीच्या नोंदी असतात, त्या आपल्याला बिझनेस करताना उपयोगात येऊ शकतात. तर त्याच्या भूमिका काय आहेत, त्याचे गुण काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण त्याची गुणात्मक वैशिष्ट्ये समजून घेऊया. तर अकाउंटिंगची वैशिष्ट्ये, लेखांकनाची वैशिष्ट्ये स्थूलपणे खालील श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात. त्यामध्ये प्राथमिक वैशिष्ट्ये आणि दुय्यम वैशिष्ट्ये. त्यामध्ये एक तुम्हाला इथे टी डायग्राम तुम्हाला बघायला मिळत आहे. या टी डायग्राम मध्ये क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन याचा अर्थ लेखा माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये, त्यामध्ये डिसिजन युजफुलनेस असला पाहिजे, म्हणजेच डिसिजन घेण्याची उपयुक्तता, त्यामध्ये रेलेव्हन्स प्रासंगिकता, त्यामध्ये प्रोडक्टिव्ह व्हॅल्यू, कन्फर्मेटरी व्हॅल्यू आणि मटेरियलिटी. यामध्ये प्रॉडक्टची व्हॅल्यू, आज जरी मी डिसिजन घेतला, प्रासंगिक एखादी गोष्ट डिसिजन घेतो तर तो भविष्यासाठी असू शकतो. नंतर कन्फर्मेटरी व्हॅल्यू म्हणजे त्यामध्ये पुढे जी पुष्टी मिळणारी व्हॅल्यू आहे ती असते, जी एक कन्फर्मेटरी व्हॅल्यू असते. आणि मटेरियलिटीमध्ये भौतिकता त्यामध्ये असणं खूप आवश्यक असतं, हे प्रासंगिकतामध्ये येते. आणि फेथफुल रिप्रेझेंटेशनमध्ये
सर्वात महत्त्वाचं की त्याला एक विश्वासू प्रतिनिधित्व करावं लागतं डिसिजन युजफुलनेसमध्ये. त्यामध्ये कम्प्लीटनेस, पूर्णता असली पाहिजे, न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थ भूमिका असली पाहिजे, आणि फ्री फ्रॉम एरर म्हणजे त्रुटींपासून मुक्तता सुद्धा झाली पाहिजे. या डिसिजन युजफुलनेसमध्ये अजून काही गोष्टी येतात. एक कंपॅरेबिलिटी म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्यता, त्याच्यामध्ये सतत सुसंगतता असली पाहिजे. व्हेरिफिएबिलिटीचा अर्थ होतो सत्यापक क्षमता, सत्य असण्याची क्षमता, आणि टाइमलीनेसचा अर्थ होतो समयसूचकता. अंडरस्टँडेबिलिटीचा अर्थ होतो समजण्याची क्षमता. हे सर्व डिसिजन जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीने त्या कंपनीचा व्यवहार सांभाळण्यासाठी एक ॲडमिनिस्ट्रेशन, एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये या सर्व गोष्टी यामध्ये येत असतात. त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो असतो अकाउंटिंग, व्यवहाराचं जे व्यवहार केला जातो त्यामध्ये कॉस्ट अकाउंट, व्हॅल्यू ठरवल्या जातात प्रोडक्टच्या, डिसिजन घेतले जातात. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. म्हणून ही व्हिडिओ मी बनवली आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मी या टी डायग्रामची आता पुढे देणार आहे. थोडक्यात ती आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ. लेखांकनाची प्राथमिक वैशिष्ट्ये काय असली पाहिजे? प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग खालीलप्रमाणे लेखांकनाची प्राथमिक वैशिष्ट्ये आहे. त्यामध्ये आता प्रासंगिकता, मग जो शब्द होता रिलेव्हन्स, लेखांकनाची प्रासंगिकता उपयुक्त माहितीच्या संकल्पनेशी जवळून संबंधित आहे. याचा अर्थ असा की माहिती वापरकर्त्याद्वारे विविध निर्णय घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. बघा, ही जी माहिती आहे ना, निर्णय घेण्यासाठी युजरला ही प्रासंगिकता असणारा जो कोणी युजर आहे त्याला तो निर्णय घेण्यासाठी तो सक्षम असला पाहिजे. ती प्रासंगिक एखादी गोष्ट, प्रोडक्टची व्हॅल्यू ठरवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी म्हणजे ज्या महत्त्वाच्या येतात की त्यामध्ये प्रोडक्टिव्ह व्हॅल्यू, कन्फर्मेटरी व्हॅल्यू आणि मटेरियलिटी येते. तर त्या गोष्टी कशा असल्या पाहिजे? तर ती त्यामध्ये जी माहिती आपण प्रेझेंट करतो म्हणजे लेखामधील प्रासंगिक उपयुक्त माहिती जी आपण संकल्पनेशी जवळून संबंधित येत असतो, ती जी त्याची कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टमध्ये प्रासंगिकताचा अर्थ की ती व्यक्ती त्या कंपनीची सुरुवातीला माहिती देत असते, कॉस्ट ठरवत असते, तर ती निर्णय घेताना ती कशी असली पाहिजे? सक्षम असली पाहिजे. एखादा विशेष उद्देशासाठी संबंधित वापरकर्त्याद्वारे एकत्रित केलेली माहिती इतर हेतूंसाठी आवश्यक असेल असं नाही. म्हणजे संबंधित माहिती जी असते ना, ती भविष्यातील कृतींबद्दल निर्णय घेणाऱ्यांची अनिश्चितता देखील कमी करते. म्हणजे आज घेतलेला एखादा डिसिजन तो फ्युचरमध्ये सुद्धा एखादी गोष्ट ला उपयोगी अनिश्चितता जी असेल ती काय होते? कमी करण्यास मदत करते. म्हणजे रेलेव्हन्स इज अकाउंटिंग इज क्लोजली related to the concept of useful information. It means that the information must be capable of making a difference in taking various decisions by the users. The information gathered by users relevant for one purpose may not be necessarily relevant for the other purposes. The relevant information also reduce decision makers uncertainty about futures act. यासाठी ही गोष्ट रिलेव्हन्स म्हणजे प्रासंगिकता हा एक प्रथम गोष्ट घडणारी आहे. त्यावेळेस अनेक गोष्टी जेव्हा कंपनी सुरू केली जाते, बिझनेस सुरू केला जातो, तर त्या वस्तूची किती कॉस्ट असली पाहिजे सुरुवातीला, त्याच्यामध्ये त्याची पुष्टी कशी लोकांना आवडेल, त्याच्यामध्ये भौतिकता कशी असली पाहिजे, याचे डिसिजन घ्यावे लागतात. त्यासाठी आपल्याला आपल्या अकाउंटंटला त्यामध्ये काही सादरीकरण व्यवहाराचं किंवा त्या वस्तू किती किमतीच्या आहेत, किती त्याच्यावर किती टॅक्सेस कॅल्क्युलेशन केले आहेत, त्यामध्ये किती परचेस केल्यानंतर किती व्हॅल्यू, त्याचं मटेरियल, त्याची रॉ मटेरियल, या सर्व कॉस्टचं सादरीकरण करावं लागतं. आणि जो युजर्स असतो त्या युजर्समध्ये तो कॉस्ट अकाउंटंट असेल, तो स्टाफ असेल कंपनीचा, किंवा कोणी अकाउंटंट असेल तर, किंवा त्या कंपनीचा ओनर सुद्धा
त्यामध्ये डिसिजन घेतो आणि त्याची प्रासंगिकता ती व्हॅल्यू ठरवतो सुरुवातीला आणि त्या पद्धतीने बिझनेसला सुरुवात होत असते. त्यामध्ये नंतर एक विश्वासार्हता एक असणं पण आवश्यक आहे. आता विश्वासार्हता म्हणजे काय, तर व्यावसायिक कंपनीच्या कमाईच्या संभाव्यतेबद्दल म्हणजे पोटेन्शियल आणि आर्थिक स्थितीबद्दल म्हणजे फायनान्शियल पोझिशन जी आहे ती निर्णय घेण्यासाठी विश्वसनीय माहिती आवश्यक आहे. आता याच्यात विश्वसनीय माहिती म्हणजे कन्फर्मेशन असतं का, अशी माहिती म्हणजे विश्वास प्रतिनिधित्व करून ते एक पद्धतीने हँडल करायची क्षमता असते. विश्वासार्हता प्रत्येक वस्तूनुसार भिन्न असते. प्रत्येक वस्तू, आता कंपनीच्या काही प्रोडक्ट आहे, काही वस्तू आहेत, तर त्याची प्रत्येकाची एक गुण असतो की याची विश्वास या वस्तूतनं ही गोष्ट मिळेल. मग ही वस्तू जर बालकांनी वापरली तर ती बालकांसाठी विश्वास दाखवणारी आहे. जर का मोठ्या लोकांसाठी एखादी वस्तू असेल तर ती मोठ्यांना विश्वास दाखवणारी. विश्वास वस्तूनुसार भिन्न असते. म्हणजे विश्वासार्हता प्रत्येक वस्तूनुसार भिन्न असते. प्रत्येक जे प्रोडक्ट आहे, जी वस्तू आहे ती वेगवेगळी असते. माहितीच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, जसे की विषय वस्तू पण असते आणि लेखा मोजमापांमध्ये अंतर्निहित अनिश्चितता असते. म्हणजे रिएबल इन्फॉर्मेशन इज रिड्यूस टू फॉर्म जजमेंट अबाउट द अर्निंग potential and the financial position of a business firm. Reliability differs from atom to atom. Atom to atom प्रमाणे difference असते. There are many factors affecting the reliability of information such as uncertainties inherent in the subject matter and accounting measurements. बघा, यामध्ये ॲटम टू ॲटम म्हणजे बघा, व्यवसायातील कंपनीच्या कमाईच्या संभाव्यतेबद्दल जी पोटेन्शियल आहे त्याची आणि आर्थिक स्थितीबद्दल निर्णय घेण्यासाठी विश्वसनीय माहिती आवश्यक आहे. का ती व्यक्ती जी डिसिजन घ्यायचा आहे ती विश्वासार्ह असली पाहिजे, विश्वास प्रदान करणारी असली पाहिजे. विश्वासार्हता प्रत्येक वस्तूनुसार वेगवेगळी असू शकते. ती वस्तू जशी तशी ती असू शकते. आणि माहितीची विश्वासार्हता परिणाम करणारे अनेक घटक आहेत, जसे की विषय वस्तू आणि लेखा मोजमापांमध्ये अंतर्निहित अनिश्चितता. आता यामध्ये हे कशासाठी मी तुम्हाला सांगत आहे बेसिक अकाउंट मध्ये, की बघा, यामध्ये तुम्ही जर त्या कंपनीमध्ये काम केला, ती कंपनी नवीन असेल तर त्यामध्ये सुरुवातीला रिलेव्हन्स असतात. ते काय करतात, काही गोष्टी ठरवतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक स्वतःचा विश्वास दाखवून निर्णय घेतात, एक स्वतःचं प्रभुत्व दाखवतात, प्रतिनिधित्व दाखवतात आणि त्यामध्ये व्यवस्थित डिसिजन घेऊन पुढे आपला बिझनेस वाढवतात. मग त्यामध्ये लेखांकनाची दुय्यम वैशिष्ट्ये काय, ही सुरुवातीची आहे. नंतरची काय तर सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग, खालीलप्रमाणे हिशेबाचे दुय्यम वैशिष्ट्य आहेत. तुलनात्मकता, काही तुलना करता आल्या पाहिजे. तुलनात्मकता म्हणजे वापरकर्ते त्या कालावधीत एंटरप्राइजेसच्या लेखा माहितीची तुलना इतर कालावधीशी, ज्याला इंट्रा फर्म तुलना म्हणून ओळखले जाते, किंवा इतर एंटरप्राइजेसच्या लेखा माहितीशी तुलना करण्यास सक्षम असावे, ज्याला आंतरठाम तुलना म्हणतात. म्हणजे एक प्रकारची फायनान्शियल इयर दुसऱ्या फायनान्शियल इयरशी तुलना करून आपला बिझनेस कसा ग्रोथ करता येईल, किंवा एखादी फर्म दुसऱ्या फर्मशी सुद्धा तुलना करून कसा वाढवता येईल, इंट्रा फर्म तुलना म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये कंपॅरेबिलिटीमध्ये comparability means that the user should be able to compare the accounting information of an enterprise of the period either with that of other periods, known as an intra-firm comparison, or with the accounting information of the other enterprises, known as an intra-firm comparison. बघा,
हे थोडंसं कंपॅरिझन तुलनात्मकता असते. सेकंडरीमध्ये काही गोष्टीची तुलना केली जाते. जेव्हा बिझनेस सुरुवात होतो त्यामध्ये प्रासंगिकता आली, विश्वासार्हता आली, तुलना आली, त्यानंतर समजण्यायोग्यतेचा अर्थ असा आहे की आर्थिक स्टेटमेंटद्वारे प्रदान केलेली माहिती वापरकर्त्यांना समजेल अशा पद्धतीने सादर केली जाणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट स्टेटमेंट आपण सादरीकरण करतो तर तो युजरला जे डिसिजन घ्यायचे असतात ते समजण्यासाठी ती असणं आवश्यक आहे. ती समजली गेली पाहिजे जे आपण त्याला प्रेझेंट केले त्या स्टेटमेंटद्वारे. Okay, the understandability means that the information provided through the financial statement must be presented in a manner that the users are able to understand it. ते समजलं गेलं पाहिजे. लेखांकनाची उद्दिष्टे. आता आपण वैशिष्ट्ये बघितले, आता गुणात्मक वैशिष्ट्ये बघितले. त्याचे उद्दिष्ट काय असलं पाहिजे तर बघा, लेखांकनाची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे पद्धतशीर नोंद त्याने ठेवली गेली पाहिजे. लेखांकनाचा मुख्य उद्देश आर्थिक व्यवहारांची पद्धतशीर नोंद ठेवणे हे आहे, जे वापरकर्त्यांना दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे समजून घेण्यास मदत करते, जेणेकरून एकूण व्यवसायाबद्दल ज्ञान मिळू शकेल. जर आपण ही व्यवस्थित नोंद ठेवली तर त्या व्यवसायाचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. हे त्याचं एक वैशिष्ट्य उद्दिष्ट आहे. तर उद्दिष्ट काय आहे की हे झालंच पाहिजे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याकरिता प्रयत्न केली गेली पाहिजे. व्यवसायाच्या मालमत्तेचं संरक्षण सुद्धा झालं पाहिजे. तर अकाउंटिंग व्यावसायिक मालमत्तेचे अन्यायकारक आणि अवांछित वापरांपासून संरक्षण प्रदान करते. वरील बाबींची माहिती मालकाला खात्री देण्यास मदत करते की व्यवसायाचा निधी निष्क्रिय किंवा कमी वापरला जाणार नाही. म्हणजे कमी म्हणजे जो ठरलाय त्या गोष्टीसाठी व्यवस्थित वापरला जाईल, आणि जी मालमत्ता आहे तिचं संरक्षण प्रदान करणं हा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे. कोणाचा तर लेखांकनाचे उद्दिष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर नफा निश्चित करा. त्यामध्ये लेखापालनाचा आणखीन एक उद्देश असा आहे की एखाद्या विशिष्ट कालावधीत महसूल म्हणजे जमा झालेलं आणि खर्चाच्या संदर्भात सर्व हिशोबाच्या पुस्तकांची योग्य नोंद ठेवून केलेला व्यवसाय चालवताना झालेला निव्वळ नफा किंवा तोटा निश्चित करण्यास मदत होते. आपल्या लक्षात येतं की अशा पद्धतीने हा महसूल जमा झाला, खर्च झाला तर त्यावर आपल्याला कंट्रोल करता येतो आणि एक विशिष्ट नफा निश्चित करण्यास केलं गेलं पाहिजे, हा त्याचा एक उद्देश असतो. त्यानंतर आर्थिक स्थिती निश्चित करणं हा सुद्धा त्याचा एक उद्देश असतो. अकाउंटिंगमुळे व्यावसायिकाला त्याची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासही मदत होते. हे उद्दिष्ट ताळेबंद किंवा पोझिशन स्टेटमेंटद्वारे पूर्ण केले जाते. ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट हे एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची मालमत्ता आणि दायित्वाचे विवरण असते. हे व्यवसायाचे आर्थिक आरोग्य तपासण्यासाठी एक साधन म्हणून काम करते. बरं का, म्हणजे आपण बिझनेसचं एखादं ताळेबंद बनवलं, एखाद्या प्रोफेशन डॉक्टरचं ताळेबंद, एखाद्या कंपनीचं ताळेबंद बनवलं तर त्याचं ते आरोग्य कसं आहे त्या ताळेबंदावरनं, म्हणजेच आर्थिक आरोग्य म्हणजे कोणतं आरोग्य तर इकॉनॉमिकल, हे कसं आहे हे सांगण्यास मदत होते. हा त्याचा एक उद्देश आहे. निर्णय घेण्याची सोय म्हणजे हा पण एक उद्देश आहे. एखाद्या वेळेस एखादा डिसिजन घ्यावं लागतं. तर्कसंगत निर्णय घेण्याच्या सोयीसाठी लेखा माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वेळोवेळी माहितीचे आवश्यक स्तरावर अहवाल देण्यास मदत करते. माहिती प्रणाली. अकाउंटिंगचा आणखीन एक उद्देश असा आहे की व्यवसाय एंटरप्राइजेस बद्दल आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी आणि संप्रेषण करण्यासाठी माहिती प्रणाली म्हणून अकाउंटिंग फंक्शन म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. ही माहिती व्यवस्थापनाला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. हा एक त्याचा उद्देश आहे. नंतर लेखाच्या भूमिका काय आहे. आपण आता गुण बघितले, उद्देश बघितले, त्याच्या भूमिका काय आहे तर विविध प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी माहिती विकसित करण्यात लेखा महत्वाची आणि उपयुक्त माहिती बजावते.
विविध क्षेत्रातील लेखाविषयक प्रमुख भूमिका खालीलप्रमाणे आहेत. व्यवसायाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात आणि कोणत्याही व्यावसायिकाला सर्व काही आठवत नाही. त्यामुळे लेखांकन नोंदणी विविध व्यवहार लक्षात ठेवण्यास गरज कमी करतात. बघा, यामध्ये आपण भूमिका बघतो की या नोंदी केल्यामुळे काय होतं की त्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही, पण त्याचा उपयोग वेळेवर डिसिजन घेण्यासाठी त्या माहितीसाठी होत असतो. अकाउंटिंग रेकॉर्डची आणखीन एक भूमिका अशी आहे की ती एक समान पद्धतीच्या आधारे तयार केली गेली पाहिजे, ज्यामुळे व्यवसायाला एका कालावधीच्या निकालांची दुसऱ्या कालावधीशी तुलना करता येईल. बघा, कालावधी म्हणजे एखादं फायनान्शियल इयर दुसऱ्या फायनान्शियल इयरशी तुलना करता येते. विविध प्राधिकरणांचे त्यांचे मत आहे, ज्यानुसार त्यांचा असा विश्वास आहे की लेखापुस्तकाच्या संचामध्ये समाविष्ट असलेली तथ्ये सामान्यतः स्वीकारल्या गेलेल्या लेखा तत्वानुसार ठेवली जातात, ज्यामुळे आर्थिक माहिती वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. योग्य आणि प्रमाणितकृत व्हाउचरद्वारे समर्थित असलेल्या लेखांकन नोंदणी कायद्याच्या न्यायालयात चांगला पुरावा आहे. बघा, उद्या फ्युचरमध्ये काही गोष्टी घडल्या तर या ताळेबंदाचा उपयोग होतो आणि त्या नोंदीचा उपयोग न्यायालयामध्ये आपल्याला होत असतो एखादी गोष्ट सिद्ध करण्याकरिता. आणखीन एक संबंधित भूमिका अशी आहे की जर एखादा व्यवसाय चालू चिंता शब्द नसेल, चालू म्हणून विकायचा असेल, चालू व्यवसाय असतो तो आपल्याला विकायचा असेल, तर ताळेबंदाने दर्शवलेली विविध मालमत्तेची विविध मूल्ये व्यवसायासाठी योग्य किमतीची सौदेबाजी करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या ज्या बॅलन्स शीटमध्ये असलेल्या व्हॅल्यू आहेत, किमती आहेत, त्यांची सौदेबाजी करण्यास मदत होते. लिलाव करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, विकण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अकाउंटन्सीचे महत्त्वाचे प्रश्न इथे मिळवा. सोडवलेले एक उदाहरण आहे. प्रश्न असा आहे, कंपनीचा खरा आणि योग्य नफा किंवा तोटा याद्वारे ओळखला जातो. आता चाचणी शिल्लक तयार करत आहे. सुरुवातीला त्या गोष्टीवर कळतो का? वाउचर तयार केल्यानंतर कळतो का? ट्रेडिंग आणि नफा तोटा पत्रक बनवल्यानंतर नफा तोटा याद्वारे ओळखला जातो का? आणि ए किंवा सी तयार करणे आहे का नाही त्यामध्ये, म्हणजेच काय, वरीलपैकी काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो का? तर म्हणजे ए आणि सी म्हणजे ए, बी, सी आणि डी हे 4 उदाहरण आहे. त्यामध्ये ट्रेडिंग आणि नफा यामध्ये याचं उत्तर आहे योग्य पर्याय सी आहे. कोणता सी? म्हणजे हा ए, हा बी, हा सी आणि हा डी आहे. यामध्ये सी आपलं उत्तर आहे, ट्रेडिंग आणि नफा आणि तोटा पत्रक. तर योग्य पर्याय सी आहे. नफा आणि तोटा अकाउंटमध्ये मिळवलेल्या निव्वळ नफ्यावर आल्यानंतरच आम्ही कंपनीचा नफा किंवा तोटा निश्चित करू शकतो. ट्रेडिंग अकाउंट आम्हाला ऑपरेटिंग नफा देतो. नफ्याचा आकडा गाठणे ही अकाउंटिंगची सर्वात मोठी भूमिका आहे का नाही? ही एक भूमिका आहे त्याची. कोणती? की नफा गाठणे, नफा मिळवणे. माहितीचे स्रोत म्हणून लेखा. अकाउंटिंग ॲज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. लेखा ही व्यवसायाची भाषा मानली जाते. हे व्यवसाय संस्था आणि तिचे भागधारक यांच्यातील संवादाचे साधन म्हणून वापरले जाते. लेखा प्रक्रिया ही माहितीचे स्रोत आहे. ती व्यवसाय डेटा वापरते आणि संबंधित माहिती व्युत्पन्न करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करते. चला पाहूया, आहे का नाही? माहितीची स्रोत म्हणून लेखा. लेखा ही कोणत्याही संस्थेची व्यवस्थापन माहिती प्रणाली असते आणि ती व्यवस्थापनाला आवश्यक माहिती पुरवण्याशी संबंधित असते. म्हणजेच ती माहिती स्रोत आहे. खात्यामध्ये प्रत्येक पायरीमध्ये लेखा संबंधी माहिती तयार करणे किंवा प्रक्रिया करणे समाविष्ट आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी माहितीची आवश्यकता असलेल्या सर्व भागधारकांना माहिती प्रदान करण्याचे एक साधन तसेच समाप्तीचे कार्य करते. इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. लेखांकन माहिती व्युत्पन्न आणि प्रक्रिया करण्याशी संबंधित खालील उद्देशांसाठी कार्य करते. अकाउंटिंग सर्व्हिसेस फॉलोइंग पर्पजेस रिलेटिंग टू जनरेटिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. लेखा व्यवसाय व्यवहाराची नोंद करते जे माहिती व्युत्पन्न
करण्याचा स्रोत आहेत. योग्य लेखा प्रणाली माहिती अधिक विश्वासार्ह बनते. लेखांकन हे माहितीचा विश्वसनीय स्रोत असल्याची खात्री करते. लेखा संस्थेसाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणून कार्य करते. हे व्यवस्थापनाला संस्थेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत करते. लेखा प्रणाली जनरेट विविध खात्यांच्या स्वरूपात विविध माहिती ही कागदपत्रे खरी आणि निष्पन्न असणे आवश्यक आहे. लेखांकन कोणत्याही व्यावसायिक संस्थेची कामगिरी दर्शविते. ज्याला एखाद्या संस्थेच्या प्रगतीबद्दल जाणून घ्यायचे आहे ते केवळ लेखा वापरूनच करू शकत नाही, तर लेखांकन समाजावर परिणाम करणाऱ्या क्रियाकलापांची माहिती देते. जसे आपल्याला माहित आहे की लेखामधील पदव्या लेखापाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीद्वारे केल्या जातात. लेखापाल व्यवसायातील घटना आणि व्यवहारांचे निरीक्षण करून, तपासणी करून आणि ओळखून लेखाविषयक माहिती तयार करते. तो माहितीचे मोजमाप करतो आणि त्यावर प्रक्रिया करतो आणि वापरकर्त्यांना कळवल्या जाणाऱ्या लेखा माहितीची समावेश असलेले अहवाल संकलित करतो. मग व्यवस्थापन आणि इतर वापरकर्ते गटाद्वारे यांचा अर्थ लावला जातो आणि वापरला जातो. ही लेखापालाची जबाबदारी आहे की प्रदान केलेली माहिती निर्णय घेण्यासाठी योग्य आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. बघा, या सर्व गोष्टी यामध्ये येतात. त्यामध्ये लेखा माहिती वापर करते. यामध्ये बघा, युजर ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. व्यवसायातील निर्णय घेण्यासाठी अनेक पक्षांद्वारे लेखा माहिती वापरली जाते. निर्णय घेण्यासाठी व्यवसायाची लेखा माहिती वापरणे सर्व वापरकर्ते म्हणतात. ते मुळात अकाउंटिंग माहितीचे वापरकर्ते आहेत. या व्यवसायातील विविध पक्ष आहेत ज्यांचा व्यवसायात काही हिस्सा आहे. वापरकर्त्यांना व्यवसायात या स्वरूपात भागीदारी आहे. कोण? तर व्यवसायात गुंतवणूक करणारे, व्यवसायासाठी कर्ज देणारे, व्यवसायात उधारीवर विकलेला माल, व्यवसायातील नोकरी करणारे, व्यवसायाद्वारे उत्पादित वस्तू आणि सेवांचे ग्राहक इत्यादी. परंतु सर्व वापरकर्त्याचा मुख्य उद्देश हा आहे की त्या सर्वांना व्यवसाय संस्थेची कामगिरी, प्रगती आणि कार्य याबद्दल जाणून घ्यायचे आहे. लेखा माहितीचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात दोन वर्गांमध्ये विभागले गेले आहेत. एक अंतर्गत वापरकर्ते असतात आणि एक बाह्य वापरकर्ते असतात. तर अंतर्गत वापरकर्ते हे असे पक्ष आहेत ज्यांच्या संस्थेच्या व्यवस्थापनात आणि कामकाजात थेट सहभाग आहे. ते संस्थेसोबत काम करतात आणि संस्थेच्या कामकाजावर प्रभाव टाकण्याची ताकद असते. त्यांच्यासाठी लेखा हा माहितीचा स्रोत आहे. अंतर्गत वापरांमध्ये मालक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी इत्यादींचा समावेश होतो. वेगवेगळ्या वापरकर्त्यांना लेखामधून वेगवेगळ्या माहितीची आवश्यकता असते. त्यावर पुढील पद्धतीने चर्चा करता येईल. मालक, भागीदार, त्यांना संस्थेच्या संभाव्यतेबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यात रस आहे. या सर्वांना व्यावसायिक संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यात रस आहे. या आकडेवारीनुसार भविष्यातील धोरणे आणि व्यवसायाच्या कामगिरीबद्दल निर्णय घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. मॅनेजमेंट, व्यवस्थापन. संस्थेच्या यशावर व्यवस्थापनाचे यश अवलंबून असते. व्यवसायाच्या नफ्यानुसार व्यवस्थापनाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. व्यवसाय वाढला तर व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील. व्यवसाय आपली देणी भरण्यास सक्षम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्यवस्थापन देखील जबाबदार आहे. व्यवसायात एकूण वाढ आणि व्यवसायाची कामगिरी दिसून येत आहे की नाही हे जाणून घेण्यात व्यवस्थापनाला रस असेल. त्यांच्या माहितीचा स्रोत या प्रकरणात कंपनीची खाती असेल. कर्मचारी आणि कामगार. व्यवसाय नफा कमावत आहे की नाही हे जाणून घेण्यात त्यांना रस आहे. व्यवसाय तोट्यात असेल तर काही कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी तीच संस्था सुरू ठेवायची का हे जाणून घेण्यातही त्यांना रस आहे. हे संस्थेच्या भविष्यातील भवितव्यावर अवलंबून असेल. बाह्य वापरकर्ते. ते सर्व पक्ष आणि व्यक्ती जे आता व्यवसायाच्या व्यवस्थापन आणि ऑपरेशनमध्ये थेट सहभागी नाहीत ते बाह्य वापरकर्ते आहेत. संस्थेच्या कामकाजावर
प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नाही. अशा वापरकर्त्यांमध्ये गुंतवणूकदार, कर्जदार, पुरवठादार, ग्राहक, बँका, वित्तीय संस्था, सरकार, विद्यमान भागधारक, संभाव्य भागधारक आणि कच्च्या मालाचा पुरवठादार इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक भिन्न वापरकर्त्याला वेगळ्या प्रकारच्या लेखा माहितीची आवश्यकता असते. त्यावर पुढील प्रकारे चर्चा करता येईल. बँकर्स आणि सावकार, त्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज जाणून घ्यायचे आहे. जेव्हा व्यवसाय नफा मिळवत असतील तेव्हा त्यांना स्वारस्य मिळू शकेल. व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली असेल तर कर्जाची परतफेड करता येईल. कर्जदार, त्यांना व्यवसायातून त्यांचे पैसे परत हवे आहेत आणि ते व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे. ग्राहक, त्यांना व्यवसायाची भविष्यातील धोरणे जाणून घ्यायची आहेत. भविष्यात व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांची मागणी वाढते. शासन, देशातील उद्योगधंद्यातील व्यापार कसा चालतो हे जाणून घेण्यात सरकारला रस आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी सरकारी विभाग महसूल, विक्री, उत्पादन, व्यवसायातील कर्मचाऱ्यांची संख्या इत्यादींशी संबंधित डेटा गोळा करतात. व्यवसायाने किती कर भरला आहे हे जाणून घेणे देखील मनोरंजक आहे. समाज, व्यवसाय संस्था समाजाच्या संसाधनाचा वापर करते, त्यामुळे या व्यवसायातून त्यांना रोजगार मिळावा अशी समाजाची अपेक्षा आहे. त्यामुळे या व्यवसायात किती लोक कार्यरत आहेत हे समाजाला जाणून घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी व्यावसायिक संस्थेकडून किती कल्याणकारी कामे केली जातात हे जाणून घेण्यातही समाजाला रस आहे. सोसायट्या, CSR, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची धोरणे जाणून घ्यायची आहेत. एक यशस्वी व्यवसाय समाजातील लोकांना हॉस्पिटल, शाळा, विचारशाळा, पाणी, शाळकरी मुलांना जेवण, रस्ता बनवणे इत्यादी अनेक सेवा पुरवितो. अशा प्रकारे व्यवसायाची भाषा म्हणून अकाउंटिंगचा वापर व्यवसाय आणि त्याच्या भागीदारांमधील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. तुम्ही येथे लेखांकनाची भूमिका देखील शिकू शकता. तुमच्यासाठी सोडलेले एक उदाहरण आहे. बाह्य वापरकर्त्यांची यादी कोण कोण आहे? बँक आहे, ग्राहक आहे, समाज आहे, कर्जदार आहे, सरकार आहे. तर अशा पद्धतीने ही व्हिडिओ मी बनवलेली आहे. आता तुम्हाला याच्यातनं काय समजलं? तर याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की अकाउंटिंगचं जेव्हा मी काम करतो तर त्या बिझनेसशी रिलेटेड सर्व घडामोडी, डिसिजन्स, प्रोडक्ट ह्या सर्वांशी अकाउंटिंगच्या कामाचा संबंध येतो. ताळेबंद त्याने प्रेझेंट केल्यानंतर त्या व्यवसायाचं स्वरूप आपल्याला कळतं. उद्या फ्युचरमध्ये जर कंपनी विकली गेली तर त्या ताळेबंदाच्या जे बॅलन्स शीटमध्ये दाखवलेली संख्या आहे त्यावर सौदेबाजी म्हणजे लिलाव होऊ शकतो, विक्री होऊ शकते. या सर्व गोष्टीमध्ये एक मुख्य गोष्ट नफा कमवणे हे त्याचं उद्दिष्ट असतं. त्याची गुणवैशिष्ट्य, त्याच्या प्रासंगिक डिसिजन असतात, प्रसंगानुसार त्याचे विश्वासार्ह डिसिजन्स असतात. या सर्व गोष्टी, त्याच्या भूमिका काय आहेत या आज आपण समजून घेतलेल्या आहेत. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंगच्या एंट्र्या कशा रेकॉर्ड करायच्या त्याचा 11 तासाचा कोर्स, अशा 2 कोर्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबत तुम्हाला बेसिक अकाउंटच्या कन्सेप्टच्या 10 व्हिडिओचा एक कोर्स आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आजची व्हिडिओ जरी अवघड असली तरी आपल्याला जेवढी समजली असेल ती तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घेऊया. आणि यापुढे या अकाउंटिंगच्या रिलेटेड इन्कम टॅक्सच्या ज्या रिटर्न फाईल करतो आपण, तो सुद्धा आपला एक पार्ट आहे. तर त्या इन्कम टॅक्समध्ये घडामोडी ज्या अपडेट होत असतात, रिटर्नमध्ये ॲडव्हान्स टॅक्स कधी भरायला पाहिजे, कोणत्या फॉर्ममध्ये रिटर्न फाईल करायला पाहिजे, या सर्व व्हिडिओ मी आता बनवलेले आहेत. त्या तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकतात. आणि जशा जशा अपडेट येतात तशा तशा मी व्हिडिओ या तुम्हाला सेंड करणार आहे, माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता थोड्या दिवसामध्ये GST बद्दल सुद्धा मी माहिती देण्यास सुरुवात करणार आहे. थँक्यू. जेव्हा भेटू तेव्हा अशीच काही माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयास करेन.